चला मित्रांनो, आता आपण टेस्ट नंबर 2 पाहूया मोलॅलिटीवर सोल्युशन कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये. यामध्ये 5 क्वेश्चन आहे आणि या 5ही क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला करेक्ट राईट करायचे आहेत. बघा, पहिला क्वेश्चन तुमच्या समोर येतोय. इफ 18 ग्रॅम ऑफ ग्लुकोज इज प्रेझेंट इन 100 ग्रॅम ऑफ सॉल्वंट, द सोल्युशन इज सेड टू बी. ऑप्शन ए आहे 1 मोलर, ऑप्शन बी आहे 0.1 मोलर, ऑप्शन सी आहे 0.5 मोलर, ऑप्शन डी आहे 0.1 मोलर. बघा, पुन्हा क्वेश्चन्स वाचतो. इफ 18 ग्रॅम ऑफ ग्लुकोज इज प्रेझेंट इन 100 ग्रॅम ऑफ सॉल्वंट, द सोल्युशन इज सेड टू बी. ऑप्शन ए आहे 1 मोलर, ऑप्शन बी आहे 0.1 मोलर, ऑप्शन सी आहे 0.5 मोलर, ऑप्शन डी आहे 0.1 मोलर. बघा, इथे आपण याचं सोल्युशन पाहूया. 18 ग्रॅम ग्लुकोज आपण कशात डिझॉल्व केलेला आहे? 1000 ग्रॅम ऑफ सॉल्वंटमध्ये. तर आपल्याला मोलॅलिटीची डेफिनेशन सर्वांना माहिती आहे. मोलॅलिटी म्हणजे नंबर ऑफ मोल्स पर के जी ऑफ सॉल्वंट, आणि सॉल्वंट आपण के जीमध्ये घेत असतो, तर त्याच्यामुळे W2 kg ऑफ सॉल्वंट. तर जनरली या दोनपैकी एक आन्सर आहे, एक मोललवाले. मोलर तर कॅन्सल आहेच. तर त्याच्यामुळे सर्वात पहिल्यांदा आपण 18 ग्रॅम ग्लुकोज, इथे ग्लुकोज दिलेला आहे सोल्यूट आपलं C6H12O6, आणि ग्लुकोजचं मॉलिक्युलर वेट असते 180 ग्रॅम. 180 ग्रॅम ग्लुकोज म्हणजे 1 मोल सोल्यूट, आणि 1 मोल सोल्यूट जर आपण कशात डिझॉल्व केलं, म्हणजे 180 ग्रॅम ग्लुकोज जर आपण कशात डिझॉल्व केलं, 1 मोल सोल्यूट त्यालाच म्हणतो आपण, म्हणजे 1000 ग्रॅम सॉल्वंटमध्ये डिझॉल्व केलं, तर त्याला आपण 1 मोलल सोल्युशन असं म्हणत असतो. ठीक आहे. आता इथे काय म्हणतात, हे 18 ग्रॅम सोल्यूट आपण किती याच्यात डिझॉल्व केलेलं आहे? 1000 ग्रॅममध्ये. 18 ग्रॅम सोल्यूट म्हणजे किती मोल झालं? 0.1 मोल सोल्यूट झालं, आणि त्याच्यामुळे सोल्युशनही कोणतं होईल? 0.1 मोलल सोल्युशन होईल, आणि त्याच्यामुळे याचं करेक्ट आन्सर कोणतं राहणार आहे? डी. आणि म्हणून याचं करेक्ट आन्सर आपण कोणतं लिहिणार आहोत? डी. आता नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. बघा, 2 नंबरचा क्वेश्चन. द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पर kg ऑफ सॉल्वंट इज कॉल्ड इट्स. ऑप्शन ए आहे मोलॅरिटी, ऑप्शन बी आहे नॉर्मॅलिटी, ऑप्शन सी आहे मोलॅलिटी, ऑप्शन डी आहे मोल फ्रॅक्शन. बघा, क्वेश्चन नंबर 2. द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पर kg ऑफ सॉल्वंट इज इट्स. ऑप्शन ए आहे मोलॅरिटी, ऑप्शन बी आहे नॉर्मॅलिटी, ऑप्शन सी आहे मोलॅलिटी, ऑप्शन डी आहे मोल फ्रॅक्शन. सरळ सरळ डेफिनेशन आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पर kg ऑफ सॉल्वंट आपण काय म्हणत असतो? याला मोलॅलिटी. त्याच्यामुळे याचं करेक्ट आन्सर कोणता आहे? सी. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर येतो. आउट ऑफ मोलॅलिटी, नॉर्मॅलिटी अँड द मोल फ्रॅक्शन, दोज इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर. ऑप्शन ए आहे मोलॅरिटी अँड मोलॅलिटी, ऑप्शन बी आहे मोलॅरिटी अँड नॉर्मॅलिटी, ऑप्शन सी आहे मोलॅलिटी अँड मोल फ्रॅक्शन, ऑप्शन डी आहे नॉर्मॅलिटी आणि मोल फ्रॅक्शन. बघा, आता याचं करेक्ट आन्सर सांगायचं आहे तुम्हाला. जे टेम्परेचर इंडिपेंडंट आहे ते तुम्हाला इकडे लक्षातच ठेवायचे आहे. जे टेम्परेचर इंडिपेंडंट टर्म आहेत त्या. तर बघा, टेम्परेचर इंडिपेंडंट टर्ममध्ये कोणते कोणते येते? एक मोल फ्रॅक्शन येते, त्यानंतर दुसरी टर्म तुमची येते की पर्सेंट वेट बाय वेट ही वाली, आणि तिसरी टर्म येते मोलॅलिटी स्मॉल एम. त्यामुळं ज्यांच्यामध्ये व्हॉल्यूम येत नाही आणि व्हॉल्यूमवाले जे असेल तर ते टेम्परेचर डिपेंडंट आहे. हे टेम्परेचर इंडिपेंडंट टर्म आहेत. बघा, तर मोल फ्रॅक्शन, पर्सेंट वेट बाय वेट आणि मोलॅलिटी. आता इथं बघा, मोलॅलिटी आणि मोल फ्रॅक्शन हे याचं करेक्ट आन्सर राहील सी, आणि म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर येतोय. बघा, ॲन ॲक्वियस सोल्युशन ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट A with a molecular mass 60 containing 6 gram in 500 ml of solution and its density is equal to 1.05 gram mole inverse. The molality of the solution is. ऑप्शन ए आहे 1.25, ऑप्शन बी आहे 0.19, ऑप्शन सी आहे 0.25, आणि ऑप्शन डी आहे 0.30. बघा, क्वेश्चन पुन्हा वाचतो. ॲन ॲक्वियस सोल्युशन ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट A हॅव्हिंग द मॉलिक्युलर मास, ज्याचं मॉलिक्युलर मास दिलेला आहे 60, कंटेनिंग 6 ग्रॅम इन 500 ml ऑफ सोल्युशन. 6 ग्रॅम
500 ml सोल्युशनमध्ये दिलेलं आहे अँड इट्स डेन्सिटी, त्याची डेन्सिटीसुद्धा दिलेली आहे 1.05 ग्रॅम पर मोल. द मोलॅलिटी स्मॉल एम विचारलेलं आहे ऑफ सोल्युशन इज. आता मोलॅलिटी काढण्याचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, वेट इंटू 1000 डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट इंटू वेट ऑफ सॉल्वंट इन ग्रॅम. बघा, वेट ऑफ सॉल्वंट इन ग्रॅम हे वाला फॉर्म्युला आहे. आता यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सर्वात पहिल्यांदा जी माहिती दिलेली आहे ती आपण समजून घेऊया. 6 ग्रॅम सोल्यूट घेतलेला आहे आपण, 6 ग्रॅम सोल्यूट, आणि हे किती याच्यात टाकलेलं आहे 500 ml ऑफ सोल्युशनमध्ये आहे. तर सर्वात पहिल्यांदा या सोल्युशनचं जे ml आहे ते ग्रॅममध्ये कन्वर्ट करावं लागेल. त्यासाठी आपल्याला काय माहिती आहे, तर वेट इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी हा फॉर्म्युला आहे. तर व्हॉल्यूम आपलं 500 ml दिलेलं आहे इंटू डेन्सिटी किती आहे 1.05 ग्रॅम पर ml इनवर्स. आता बघा, यांना आपण जर मल्टिप्लाय केलं तर नॅचरली ॲक्च्युली काय करतो मी, ही 10⁻² घेतो या 2 झिरोसाठी आणि 5 मल्टिप्लाय करतो. 5 5 25 5 5 आले 2, त्याच्यानंतर 2 असेच येईल, 5 1 5 म्हणजे 525 आणि 2 डेसिमल नंतर पॉईंट येऊन जाईल. तर आता 10⁻² असल्यामुळे याचा आन्सर काय येईल 525 ग्रॅम. म्हणून तुमचं आता वेट ऑफ सोल्युशन काय आलेलं आहे, एवढं आलेलं आहे. आपल्याला वेट ऑफ सोल्युशन नाही पाहिजे, काय पाहिजे, वेट ऑफ सॉल्वंट पाहिजे. म्हणून आता वेट ऑफ सॉल्वंट काढण्यासाठी काय करू आपण, वेट ऑफ सॉल्वंट इज इक्वल टू वेट ऑफ सोल्युशन मायनस वेट ऑफ सोल्यूट. वेट ऑफ सोल्युशन आपलं काय आहे सांगा, वेट ऑफ सोल्युशन हे काढलेलं आहे आपण, आणि मायनस वेट ऑफ सॉल्वंट काय आहे, वेट ऑफ सॉल्वंट आपण 6 ग्रॅम घेतलेला आहे. म्हणून 525 मायनस 6 इज इक्वल टू काय होईल 519 ग्रॅम होईल. हे वेट ऑफ काय राहील तुमचं सॉल्वंट राहील. आता हे पुटअप करू आपण इथं वेट ऑफ सॉल्वंटच्या जागी. बघा, आता सर्व काही माहिती आहे आपल्यापाशी. 6 ग्रॅम वेट आहे 1000 डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट आहे त्याचं 60, समोर पहिलेच सांगितलं आहे मॉलर मास त्याचं 60 आहे म्हणून, आणि इंटू आता आपण काढलं आहे वेट ऑफ सॉल्वंट आहे 519. त्याच्यामुळे हे सरळ सरळ 10चा भाग जाईल, 10चा केल्यामुळं हा कॅन्सल होईल 0, आणि म्हणून 100 डिवायडेड बाय काय येईल 519, आणि म्हणून 100 याला आपण एक 0 जर वाढवलं तर पॉईंट येईल इथे. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे 1चा भाग जाईल, कारण 10,000 519 भाग जर दिला तर 1चा जाईल, आणि 9 नंतर काय येईल 9, आणि असा एकच ऑप्शन आहे आपल्या याच्यात बी. त्याच्यामुळे क्वेश्चनचा याचा आन्सर कोणता येणार आहे बी, आणि म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे तुमचं बी. बघा, आता क्वेश्चन नंबर 5 तुमच्या समोर येतोय. A solution contain 1 mole of solute 52 gram present in 500 ml of solution. Density दिलेली आहे 1.35 gram per ml. For this solution option A आहे molarity is more than the molarity of the solution. आता बघा, इथे molarity आणि इथे पाहिजे होतं molarity. म्हणजे कॅपिटल M is more than molality small m for the solution. दूसरा है molarity is less than the molality of the solution. ऑप्शन सी आहे molarity and molality are equal, आणि ऑप्शन डी आहे molarity is independent of solution. तर तुम्हाला एक की माहिती आहे की जे molarity आहे आणि molality यांच्यामध्ये रिलेशन्स काय, हे वाला रिलेशन्स आहे molarity is equal to molality into density. जर density is greater than 1 असेल तर molarity is always greater than molality. म्हणून याचं करेक्ट आन्सर कोणतं आहे, ए याचं करेक्ट आन्सर आहे, आणि म्हणून आपण काय देणार आहोत, ए याचं करेक्ट आन्सर देणार आहोत. ठीक आहे.